शुभ सकाळ सर्वांना माझा नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन शिक्षण कार्यशाळा उपक्रमाअंतर्गत आजच्या अध्यापन वर्गात उपस्थित मान्यवर, माझे सर्व सहकारी, शिक्षक वर्ग आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझे नाव श्रीमती उषा भादेकर, शाळा टोपीवाला पुष्पापाक मनपा माध्यमिक शाळा, या शाळेत मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 घटक चौकोन, उपघटक, आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडस भौमितिक आकारांची माहिती घेऊया. आपल्या अवतीभोवती अनेक आकाराच्या वस्तू आपण बघत असतो. वेगवेगळे भौमितिक आकार आपण यापूर्वी अभ्यासले आहेत. आपल्याला या सर्वांची माहिती आहे, म्हणजेच वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, षटकोन, आयत, समभुज चौकोन, पंचकोन, अष्टकोन अशा वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू आपण आपल्या आजूबाजूलाही बघतो आणि या आकारांची माहिती आपल्याला मागील इयत्तांमध्ये पण झालेली आहे. यामध्ये चौकोन याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. चौकोन म्हणजे 4 बाजू 4 कोन. चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म याविषयी माहिती आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहे. हेच गुणधर्म तर्काने कसे सिद्ध होतात हे आता आपण अभ्यासणार आहोत. तर तुमच्या समोर एक तक्ता दिसतोय, त्यामध्ये लिहिलेला आहे मी चौकोन आहे. हा तक्ता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. तर चौकोनामध्ये मी चौकोन आहे त्याच्यामध्ये त्याचे 5 प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. तर पहिला प्रकार बघा, माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर. तर या हा चौकोन कोणता आहे? तर समांतरभुज चौकोन. त्याचे गुणधर्म काय? सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप, कर्ण असमान लांबीचे व परस्परांचे दुभाजक. त्यानंतर इकडे आकृतीमध्ये बघा, हा समांतरभुज चौकोन तुम्हाला दिसत असेल. तर समांतरभुज चौकोनाचे जे गुणधर्म आपण इथे तक्त्यामध्ये बघत आहोत, सम्मुख बाजू एकरूप. तर तुम्हाला इकडे आकृतीमध्ये बघा, समोरासमोरील या बाजू एकरूप दिसत असतील, सारख्या रंगाने तुम्हाला दाखवले आहेत. त्यानंतर जांभळ्या रंगाचे हे 2 समोरासमोरील कोण तुम्हाला एकरूप दिसत असतील. त्यानंतर सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप, कर्ण असमान लांबीचे व परस्परांचे दुभाजक. दुसरा प्रकार आहे चौकोनाचा, माझे सर्व कोण काटकोन, म्हणजे आयत किंवा काटकोन चौकोन. काटकोन चौकोन का म्हणतो आपण? आयतात प्रत्येक कोन हा 90 अंश मापाचा असतो, म्हणून आयताला आपण काटकोन चौकोन असेही म्हणतो. तर आयताचे गुणधर्म काय? तर त्याच्याही सम्मुख बाजू एकरूप असतात आणि कर्ण एकरूप असतात. इकडे बघा स्क्रीनवरती तुम्हाला आयत दिसत असेल. आयताचा हा प्रत्येक कोण तुम्हाला काटकोन दिसतोय आणि याच्या समोरासमोरील बाजू ही एकरूप दिसतात. त्याच्यानंतर आहे समभुज चौकोन, माझ्या सर्व बाजू समान लांबीच्या, म्हणून याचं नाव आपण काय सांगितलं? समभुज चौकोन. समभुज म्हणजे सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. समान लांबीच्या सर्व बाजू ज्या चौकोनामध्ये असतात त्याला आपण म्हणतो समभुज चौकोन. तर समभुज चौकोनाचे गुणधर्म सम्मुख कोण एकरूप, कर्ण असमान लांबीचे व परस्परांचे लंबदुभाजक असतात. तुम्हाला इकडे स्क्रीनवरती समभुज चौकोनाची आकृती दिसते. यामध्ये सुद्धा समोरासमोरील कोण एकरूप दिसत आहेत आणि या सर्व बाजू तुम्हाला समान लांबीच्या दिसत आहेत, म्हणजे हा आहे तुमचा समभुज चौकोन. त्यानंतर आहे चौरस चौकोनाचा चौथा प्रकार. चौरस म्हणजे माझे सर्व कोण समान आणि सर्व बाजू समान, म्हणजे चौरसामध्ये सर्व बाजू या समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोण हा काटकोन असतो. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे समलंब चौकोनाचा. समलंब चौकोन जो असतो त्यामध्ये सम्मुख भुजांची केवळ एकच जोडी परस्परांना समांतर असते. अशा चौकोनाला आपण म्हणतो समलंब चौकोन. तर तुम्हाला स्क्रीनवरती इथं दिसत असेल, हा समलंब चौकोन आहे. तर याच्या समोरासमोरील बाजूंची केवळ एकच जोडी परस्पर आहे. ह्या इतर 2 ज्या समोरासमोरील बाजू आहेत या परस्परांना असमांतर आहेत. तर समभुज, समलंब, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन. त्याचप्रमाणे चौकोनाचे आणखी काही प्रकार आहेत तुम्हाला अभ्यासण्यासाठी, पतंग आणि समद्विभुज समलंब चौकोन. तर या 5-7 प्रकारापैकी आपण समांतरभुज चौकोनाचा अभ्यास या आधीच्या तासिकेमध्ये केलेला आहे.
जरा आठवूया. तर या आजच्या आपल्या तासिकेत आपण आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म तर अभ्यासायचे आहेतच आपल्याला, परंतु आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे विशिष्ट असे समांतरभुज चौकोनच असतात. कसे हे आपल्याला या पाठातून अभ्यासायचे आहेत. म्हणूनच आपल्या चौकोन या प्रकरणाची सुरुवात समांतरभुज चौकोनापासूनच केलेली आहे आणि या समांतरभुज चौकोनाचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला आहे. त्याची आता आपण थोडक्यात उजळणी करूया. तर जरा आठवूया, तर समांतरभुज चौकोन म्हणजे काय, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म हे आपण बघितले आता. तर समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या थोडक्यात मी तुम्हाला आता सांगते. तर ज्या चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे काय, जर तुमच्या समोर एखादा चौकोन असेल आणि त्या दिलेल्या चौकोनामध्ये सम्मुख कोणांच्या, म्हणजे इथे बघा चौकोन ABCD हा चौकोन दिलेला आहे. हा कोणता चौकोन आहे हे आपल्याला माहिती नाही, पण जर या चौकोनामध्ये समोरासमोरील कोन म्हणजे सम्मुख कोन A आणि कोन C हे समोरासमोरील कोन आहेत, तसेच कोन B आणि कोन D हे समोरासमोरील कोन आहेत. मग या सम्मुख कोणांच्या जोड्या जर एकरूप असतील दिलेल्या एखाद्या चौकोनामध्ये, तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. दुसरी कसोटी सांगते, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. आता याच्यामध्ये बघा आकृतीमध्ये समांतरभुज चौकोन कधी असेल, जर दिलेल्या चौकोनातील समोरासमोरील बाजू म्हणजे बाजू AB, बाजू CD ह्या परस्परांना समांतर किंवा या समोरासमोरील बाजू एकरूप असतील तर दिलेला तो चौकोन समांतरभुज असतो. तिसरी कसोटी, ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तो चौकोन समांतरभुज असतो. आता इथे तुम्हाला दोन कर्ण दिसत आहेत, कर्ण AC, कर्ण BD. तर हे दोन कर्ण एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदत आहेत, परंतु कर्ण AC हा कर्ण BD ला दुभागत आहे. म्हणजे काय, तर कर्ण BD चे दोन समान भागामध्ये विभाजन होते. तसेच कर्ण BD कर्ण AC ला दोन समान भागामध्ये विभाजित करत आहे. म्हणजे जर दिलेल्या चौकोनामध्ये दिलेले कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो दिलेला चौकोन हा समांतरभुज असतो. शेवटची कसोटी आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन सुद्धा समांतरभुज असतो. म्हणजे दिलेला एखादा चौकोन असेल त्यामध्ये सम्मुख बाजूंची समजा एकच जोडी एकरूप आहे, परंतु परस्परांना ती जोडी जर समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. असं ह्या समांतरभुज चौकोनांच्या कसोट्यांचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला आहे. तर मुलांनो, समांतरभुज चौकोन यामध्ये आयत, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन, चौरस यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती एक आकृती दिसत आहे. पहिली आहे समांतरभुज चौकोन, दुसरा आहे आयत, तिसरा आहे चौरस आणि चौथा आहे समभुज चौकोन. आता या चारही चौकोनांचा संबंध परस्परांशी कसा आहे, दिलेला प्रत्येक चौकोन, आपल्याला तीन चौकोनांचा आज अभ्यास करायचा आहे, त्यातला आयत, चौरस आणि समभुज चौकोन. तर समांतरभुज चौकोन आपण आता बघितला, त्याचे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहेत, सम्मुख कोन एकरूप असतात, समोरासमोरील बाजू एकरूप असतात. प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला कोण आयताचे बघा प्रत्येक कोण काटकोन दिसतोय, चौरसाचाही प्रत्येक कोण काटकोन दिसतो आणि समभुज चौकोनामध्ये समोरासमोरील कोण एकरूप दिसत आहेत आणि समांतरभुज चौकोनामध्येही समोरासमोरील कोण एकरूप दिसत आहेत. तर आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतरभुज चौकोन ही असतात, कारण या तीनही प्रकारच्या चौकोनामध्ये सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे हे जे तीन गुणधर्म आहेत, सम्मुख बाजू एकरूप असणे, सम्मुख कोन एकरूप असणे आणि जे कर्ण परस्परांना दुभागतात, हे तीन गुणधर्म समभुज चौकोन मध्येही असतात, आयत मध्येही असतात आणि चौरस मध्ये असतात. मग हे तीन गुणधर्म या तीनही प्रकारच्या चौकोनांमध्ये असतात, म्हणून समभुज चौकोन, आयत आणि चौरस हे समांतरभुज चौकोन ही असतात.
आता तुम्हाला असं वाटत असेल, मग जर हे 3 चौरस, आयत आणि समभुज चौकोन हे तीनही जर समांतरभुज चौकोन असतील तर समांतरभुज चौकोन ही आयत असेल? नाही. तर आयत समांतरभुज चौकोन असेल, परंतु समांतरभुज चौकोन आयत असणार नाही. का? कारण आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन नसतो. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात आणि समांतरभुज चौकोनाच्याही सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे हा एक गुणधर्म दोघांमध्ये सारखा आहे. म्हणून आयत हा समांतरभुज चौकोन असू शकतो, परंतु समांतरभुज चौकोन आयत असणार नाही. तसेच चौरसाच्या बाबतीत आपण सांगतो समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. मग हा गुणधर्म आपण चौरसामध्ये पाहू शकतो. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. म्हणजेच काय? तर त्याच्या समोरासमोरील बाजू पण एकरूप असणार आणि त्याच्या समोरासमोरील कोण ही एकरूप असणार. कारण चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन आहे, म्हणजे त्याच्या सम्मुख बाजू एकरूप. या नियमानुसार चौरस हा समांतरभुज चौकोन असेल, परंतु समांतरभुज चौकोन हा चौरस असणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की समभुज चौकोन, आयत आणि चौरस हे समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म दाखवतात, म्हणून ते समांतरभुज चौकोन ही असतात. परंतु समांतरभुज चौकोन हा आयत नसतो, समांतरभुज चौकोन हा चौरस नसतो आणि तो समभुज ही नसतो. सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर पुढे बघू आपण. म्हणून आपण इथं विधान असं लिहिलंय, आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतरभुज चौकोनी असतात आणि या तिन्ही प्रकारच्या चौकोनामध्ये सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. या गुणधर्मांची आता आपण माहिती बघितली. तर पुढे बघूया. आजच्या 3 प्रकारांमध्ये आयत, समभुज चौकोन आणि चौरस यामध्ये पहिला चौकोनाचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, आयत. आयतालाच आपण काटकोन चौकोन म्हणतो असे मी आताच तुम्हाला सांगितलं. तर आयताला आपण काटकोन चौकोन का म्हणतो? तर त्यातील प्रत्येक कोन हा 90 अंश मापाचा असतो. हे आपण मागील इयत्तामध्येही शिकलेलो आहे. तर आयत तुमच्या समोर आकृती दिसत असेल, तर आकृतीमध्ये एक चौकोन ABCD दिसतोय. रेड कलर मध्ये प्रत्येक कोन तुम्हाला इंडिकेट केलेला आहे. तर प्रत्येक कोन हा कसा दिसतोय आपल्याला? 90 अंश मापाचा. आणि बाजू AD, बाजू BC म्हणजे या खुणा काय दर्शवतात तुम्हाला? तर या खुणा असं सांगतायत या समोरासमोरील बाजू ह्या एकरूप आहेत. तसेच बाजू AB आणि बाजू CD ह्या समोरासमोरील बाजू एकरूप आहेत. म्हणजेच आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, आयताचे सम्मुख कोन एकरूप असतात. हा समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आपण इथेही बघू शकतो, कारण आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणून आपण व्याख्या करत असताना अशी व्याख्या केलेली आहे आयताची, जर समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असेल तर त्याला आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. मग आकृतीमध्ये आपल्याला जे दिसतंय काय? कोन A, कोन B, कोन C, कोन D बरोबर 90 अंश, म्हणजे प्रत्येक कोन हा काटकोन आहे. पुढे आयताच्या सम्मुख बाजू एकरूप दिसतात. बाजू AB, बाजू CD ह्या परस्परांना समोरासमोरील बाजू असल्यामुळे या एकरूप आहेत. तसेच बाजू AD एकरूप बाजू BC. तर या आयताच्या म्हणून आता आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि आताच तुम्हाला मी सांगितलं होतं समांतरभुज चौकोनाचेही समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून दिलेला आयत हा समांतरभुज चौकोन ही असतो. तर पुढे बघा. तर आयताचे काही गुणधर्म आहेत. आपण 3 गुणधर्म बघितले. सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. परंतु यापेक्षा काही अधिक गुणधर्म आहेत ज्या प्रत्येक प्रकारच्या चौकोनामध्ये असतात, त्यामुळे त्यांचे वेगळेपण आपल्याला दिसून येतं. म्हणजे ते आता आपण पाहूया. तुम्हाला आयताचे कर्ण एकरूप असतात हा प्रमेय आपल्याला आता सिद्ध करायचा आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे हा प्रमेय सांगितलाय. आयताचे कर्ण एकरूप असतात हा गुणधर्म आहे. मग आपण इथं प्रमेय म्हणून सांगतोय. तर 8वी पर्यंत आपल्याला प्रमेय असा शब्द आलेला नव्हता. प्रमेय, पक्ष, साध्य, सिद्धता, त्याच्यानंतर गृहीतके या शब्दांची ओळख आपल्याला इयत्ता 9वीतील पहिल्या प्रकरणामध्ये युक्लिड या गणित तज्ञाने करून दिलेली आहे.
म्हणजेच काय, योग्य आपण एखादा गुणधर्म जो शिकलो आहे तो योग्य तो तर्क वितर्क लावून त्या गुणधर्माची आपण जेव्हा सिद्धता लिहितो तेव्हा तो प्रमेय होतो. म्हणजे दिलेला जो गुणधर्म आहे, मला माहित आहे आयताचे कर्ण एकरूप असतात, पण तो मला सिद्ध करायचा आहे. मग वेगवेगळे गुणधर्म तर्क वितर्क लावून जर जेव्हा तो गुणधर्म जेव्हा मी सिद्ध करेन, त्या गुणधर्माची आपण जेव्हा सिद्धता करू तेव्हा त्याला आपण प्रमेय म्हणतो. तर या शब्दांची नव्याने ओळख आपल्याला इयत्ता 9वी मध्ये झालेली आहे. त्यामुळे प्रमेय म्हटलं की आपल्याला थोडीशी भीती वाटते, तर म्हणून आपण काय करतो, प्रमेयाचे पाठांतर करतो. तर प्रमेय हा मुलांनो पाठ करायचा नसतो, तर प्रमेय हा समजून घ्यायचा असतो. समजून घेतलेलं विसरत नसतं आणि आपण जे पाठ करतो ते काही दिवसांनी विसरून जातं आपलं. म्हणून कधीही प्रमेय जे असतात ते समजून घ्यायचे असतात. मग प्रमेय लिहिताना आपल्याला खूप अवघड वाटतात, पण खरं पाहता प्रमेय काहीही कठीण नसतो. आपल्याला जे विधान दिलेलं असतं ना, आयताचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे आपल्याला इथं काय अपेक्षित आहे, कोणताही प्रमेय सोडवण्यासाठी आपल्याला आकृतीची आवश्यकता असते. आकृती शिवाय प्रमेय पूर्ण होत नाही. म्हणजे तुम्ही जर समजा आयताचे कर्ण एकरूप असतात, पक्ष सिद्धता पूर्ण लिहिलं आणि आकृतीच नाही काढली तर त्याला काहीही अर्थ नाही. कारण प्रमेय सिद्ध करण्यासाठी त्याला तर्क वितर्क जे आपण लावतो त्याच्यासाठी आधार म्हणजे आकृतीचा असतो. म्हणून आपण जे काही प्रमेयामध्ये सिद्धता लिहितो ती फक्त आकृतीवरून लिहित असतो. मग जर आकृतीच जर आपण प्रमेयामध्ये दाखवणार नसेल तर आपल्या पूर्ण प्रमेयाची सिद्धता त्याला काही अर्थ नसतो. म्हणून आपल्याला सर्वात आधी इथं आकृती काढणं गरजेचं आहे. तर मग आयताचे कर्ण एकरूप असतात, याची आकृती म्हणजे आपल्याला प्रथम आकृती काढावी लागेल आयताची. तर तुमच्या समोर बघा आकृती दिसते, आयत ABCD आणि त्याच्यामध्ये या आकृतीची ओळख आपली झालेली आहे. परत एकदा बघा, आयत ABCD मध्ये हे दोन कर्ण दिसत आहेत, AC कर्ण आणि BD कर्ण, हे दोन्ही एकमेकांना ई मध्ये छेदतायत. तसेच बाजू AB एकरूप बाजू CD दाखवलेला आहे, बाजू AD एकरूप बाजू BC दाखवलेला आहे. तर या दिलेल्या आकृतीमध्ये आता आपल्याला लिहायचं आहे पक्ष, साध्य आणि सिद्धता. पक्ष म्हणजे काय असणार आहे आता, तर पक्ष म्हणजे आकृतीमध्ये जे दिसतंय आपल्याला, म्हणजे आपल्याला जी माहिती आहे ते आपण सर्व पक्षामध्ये लिहिणार. म्हणजे जी दिलेली माहिती आहे ती सर्व पक्षामध्ये लिहायचं. तर पक्ष आपलं काय असणार आहे, दिलेला चौकोन ABCD हा काटकोन चौकोन आहे. तसेच रेख AC व रेख BD हे चौकोन ABCD चे कर्ण आहेत. हे आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे. म्हणजे आपल्या आकृतीमध्ये जी दिलेली माहिती आहे ती पक्षामध्ये आपल्याला फक्त लिहायची आहे. मग साध्य काय, तर साध्य आपल्या विधानात कर्ण एकरूप असतात. कर्ण एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग आपल्या आयतामध्ये कर्ण कोणते आहेत, कर्ण AC आणि कर्ण BD. तर हे दोन कर्ण आपल्याला एकरूप आहेत, हे गुणधर्म आपल्याला माहिती आहे, पण ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. तर मग आयताचे कर्ण एकरूप असतात हे आपल्याला साध्य करायचंय. म्हणून आपलं साध्य असेल कर्ण AC एकरूप कर्ण BD. मग आता आपल्याला आकृती मिळाली आहे, पक्ष झालं आणि साध्य. या तीन गोष्टी एकदम इझी असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात, या एका विधानावरून आपण आकृती काढू शकतो, पक्ष लिहू शकतो आणि साध्य. त्याच्यानंतर आहे सिद्धता. सिद्धता ही काही कठीण नसते. आपल्याला एकदा आकृती समजली की त्यावरून आपण सिद्धता सोप्या पद्धतीने मांडू शकतो. तर आपल्याला सिद्धता आता लिहायची. सिद्धता लिहिण्यासाठी बघा मी इथे दोन त्रिकोणांचा विचार केलाय, त्रिकोण ABC व त्रिकोण DCB यामध्ये. तर तुमच्या स्क्रीनवरती बघा दिसत असेल त्रिकोण ABC आणि त्रिकोण DCB. तर आता हे आपल्याला याच्यामध्ये एकदम क्लिअर कळण्यासाठी पुढील आकृती बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला कलरमुळे पटकन लक्षात येईल की कोणत्या दोन त्रिकोण आपण यासाठी निवडले आहेत. तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण DCB या दोन त्रिकोणांचा मला विचार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या 9वी गणित भाग 2 यामध्ये प्रकरण 3 मध्ये त्रिकोण हा प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. कालच्या तासिकेमध्ये पण आपण त्रिकोणाचा अभ्यास केला होता. तर त्रिकोणामध्ये त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या दिल्या आहेत. कोणकोणत्या कसोट्या आहेत,
बाको बाको कसोटी, बाकोबा कसोटी, बा कसोटी आणि कर्णभुज कसोटी. तर या कसोट्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार दिलेले दोन त्रिकोण एकरूप कसे होतात याच आपल्याला त्याच कसोट्यांमधून आपण शिकलो आहोत. मग त्याच कसोट्यांचा आपण इथं वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला जे काही शिकलो आहे आपण जे काही शिकलो आहे त्याच सगळ्यांचाच इथे उपयोग करून आपल्याला आपली सिद्धता मांडायची असते. तर मग तर्क लावायचा आहे. म्हणजे प्रमेय काय सांगतो की एखादा गुणधर्म आपल्याला जेव्हा एखाद्या तर्काने आपण सिद्ध केला की त्या गुणधर्माला प्रमेय असे म्हणतात. मग आता हा गुणधर्म मला सिद्ध करण्यासाठी तर्क काय आहे की त्रिकोण एकरूपतेची कसोटी इथं वापरायची. तर त्रिकोण ए म्हणून त्यासाठी मी इथं दोन त्रिकोण घेतलेत. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी सी बी. तर यामध्ये दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला त्रिकोणातील 3 घटक एकरूप दाखवावे लागतात. तर बघा, पहिलं विधान आहे बाजू ए बी एकरूप बाजू डी सी. कारण काय, आयताच्या सम्मुख बाजू. तर आता पहिल्यांदा आपल्याला ही आकृती कशाची दिलेली आहे, आयताची. आणि आयताचा पहिला गुणधर्मच काय सांगतो की याच्या समोरील बाजू ह्या एकरूप असतात. म्हणून आपलं पहिलं विधान असं असेल की त्रिकोण एबीसी मधील बाजू ए बी आणि त्रिकोण डीसीबी मधील बाजू डीसी ह्या एकरूप आहेत. कारण आता आपण जेव्हा सिद्धता लिहित असतो ना, तेव्हा जे विधान आपण लिहितो त्याला कारण लिहिणं गरजेचं असतं. की तुम्ही हे एखादं विधान केलं तर का लिहिलं ते विधान, तर त्याचं कारण लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. मग हे विधान मी का लिहिलं, तर आयताच्या सम्मुख बाजू आहेत. कारण पक्षामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दिलेला चौकोन हा काटकोन चौकोन आहे आणि काटकोन चौकोन म्हणजेच आयत आणि आयताच्या या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आणि म्हणून पहिलं विधान हे माझं असं आहे की बाजू ए बी एकरूप बाजू डी सी. दुसरं विधान इथं बघा, आकृतीमध्ये तुम्हाला कोन बी आणि कोन सी दाखवलेला आहे. याचा अर्थ असा की त्रिकोण ए बी सी मधील कोन बी आणि त्रिकोण डी सी बी मधील कोन सी हे एकरूप आहेत. कारण आयत दिलेला चौकोन हा आयत असल्यामुळे आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन आहे. म्हणजे बी आणि सी हा सुद्धा एकरूप होईल. म्हणून आपलं पुढचं विधान असं असेल की कोन ए बी सी एकरूप कोन डी सी बी प्रत्येकी काटकोन, कारण हे आयताचे कोन आहेत. तर तिसरं विधान आपलं असं असेल, दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी सी बी यामध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये ही बाजू सामायिक दिसते. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये ही बाजू येत आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणाची एक बाजू सामायिक आहे. म्हणजे म्हणून बाजू बी सी एकरूप बाजू सी बी, कारण सामायिक भुजा. तर बघा मित्रांनो, पहिला घटक बाजू, दुसरा घटक कोन, तिसरा घटक बाजू. म्हणजे आकृतीमध्ये बघा, बाजू कोन बाजू, इकडे बाजू कोन बाजू. म्हणजे दिलेले दोन त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून पुढील विधान आपलं असं असेल, त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण डीसीबी आणि कारण आहे बाकोबा कसोटीनुसार. आणि जेव्हा दोन त्रिकोण एखाद्या कसोटीनुसार एकरूप होतात तेव्हा त्या त्रिकोणाचे उरलेले घटक म्हणजे संगत बाजू आणि संगत कोन हे सुद्धा एकरूप होतात. आणि आपला जो साध्य आहे करायचं, कर्ण ए सी आणि कर्ण बीडी हे एकरूप दाखवायचे. तर त्रिकोण ए बी सी याची तिसरी बाजू आहे ए सी आणि त्रिकोण डी सी बी याची तिसरी बाजू आहे बीडी. मग हे एसी व बीडी काय आहेत, तर आपल्या आयताचे कर्ण आहेत. मग त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जर एकरूप होत असतील तर ह्या ह्याच्या संगत बाजू पण एकरूप आहेत. म्हणजेच आपल्या आयताचे हे दोन कर्ण एकरूप दाखवता येतात. म्हणून आपण पुढील विधान असं केलंय, रेख एसी आणि रेख बीडी एकरूप आहेत. म्हणून रेख एसी एकरूप रेख बीडी, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून म्हणजेच रेख एसी म्हणजे आपल्या आयताचा कर्ण एसी आहे, एकरूप कर्ण बीडी. म्हणजेच यावरून आयताचे कर्ण एकरूप असतात हे सिद्ध होते. चौकोनाचा पुढील प्रकार आहे चौरस.
चौरस म्हणजे त्याच्या सर्व बाजू या समान असतात. आताच आपण आयताचा प्रमेय सिद्ध केलाय, त्याचप्रमाणे आपल्याला चौरस आणि चौरसाचाही प्रमेय सिद्ध करायचा आहे. जर तुम्हाला आयताचे कर्ण एकरूप असतात हा प्रमेय व्यवस्थित समजला असेल, म्हणजे पहिला प्रमेय सिद्ध करत असताना जे म्हणजे आपल्याला कठीण वाटत होता तो दुसरा प्रमेय सिद्ध करत असताना आपल्याला वाटणार नाही, म्हणजे पटकन समजेल की आपण काय इथं तर्क लावायचा आहे. तर चौरसाची माहिती आपण याआधी बघितली आहे. तर तुमच्या समोर स्क्रीनवरती जी आकृती दिसते ती आहे चौकोन ए बी सी डी, आणि या ज्या खुणा दाखवल्यात याचा अर्थ काय, तर या चौकोनाच्या सर्व बाजू या समान आहेत. समान म्हणजे काय, तर चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी आपल्या समान आहे. म्हणून या चौकोनाची व्याख्या म्हणजे चौरसाची व्याख्या, जर दिलेल्या चौकोनाच्या सर्व बाजू व सर्व कोन एकरूप असतील तर त्याला चौरस असे म्हणतात. त्याच्यातील तुम्हाला आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये दिसत आहे रेख ए बी, एकरूप रेख बी सी, एकरूप रेख सी डी, एकरूप रेख डी डी ए, तसेच कोन ए, एकरूप कोन बी, एकरूप कोन सी आणि एकरूप कोन डी. म्हणजे आयताचा प्रत्येक कोन जसा काटकोन असतो तसं चौरसामध्येही प्रत्येक कोन काटकोन असतो. म्हणजेच आयत आणि चौरस यामध्ये एक गुणधर्म समान आहे, तर तो कोणता, तर प्रत्येक कोन काटकोन असणे. म्हणून चौरस हा आयत असतो, चौरस हा आयत असतो, परंतु आयत हा चौरस नाही, कारण चौरसाच्या सर्व बाजू समान असतात आणि आयताच्या समोरासमोरीलच बाजू समान असतात. म्हणून फक्त एक गुणधर्म समान आहे, तो म्हणजे प्रत्येक कोन काटकोन असणे, आणि म्हणून चौरस हा आयत असू शकतो. तर पुढे बघा, म्हणून दिलेला चौकोन हा चौरस आहे कारण यातील सर्व बाजू या समान लांबीच्या आहेत आणि प्रत्येक कोन हा काटकोन आहे, म्हणजे सर्व कोन एकरूप आणि सर्व बाजू एकरूप. म्हणून दिलेला चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे. ज्याप्रमाणे आपण आयताचे कर्ण एकरूप असतात या प्रमेयाची सिद्धता पाहिली, तसेच आता आपल्याला चौरसाचे कर्ण एकरूप असतात या प्रमेयाची सिद्धता लिहायची. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. आता तुम्हाला पहिला प्रमेय मी व्यवस्थित सांगितला, म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल की प्रमेय सिद्ध कसा करायचा आहे. तर आपली पहिली पायरी काय, दिलेल्या विधानावरून आपल्याला आधी आकृती काढायची आहे. तर आकृती बघा, चौकोन ए बी सी डी हा दिलेला चौकोन चौरस आहे आणि त्याचे कर्ण ए सी, कर्ण बी डी बिंदू एम मध्ये एकमेकांना छेदत आहे. तर ह्या आकृतीमध्ये दिलेली माहिती आपण आता पक्षामध्ये लिहिणार आहोत. तर पक्ष चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे. तर काय साध्य करायचे आपल्याला, तर कर्ण एकरूप असतात. तर या चौरसाचे कर्ण कोणते आहेत, कर्ण ए सी आणि कर्ण बी डी. तर महासाध्य मध्ये मी विधान लिहिलेलं आहे, साध्य कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी. त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीचा उपयोग करून आपण ज्याप्रमाणे आयताचे कर्ण एकरूप दाखवले तसेच आपण आपल्याला चौरसाचे कर्णही एकरूप दाखवता येतील, कारण तुम्हाला पुस्तकामध्ये चौरसाचे कर्ण एकरूप असतात या प्रमेयाची सिद्धता आपण स्वतः लिहायची आहे. कारण का, कारण आयताचे कर्ण एकरूप असतात हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही चौरसाचे कर्णही एकरूप असतात हे सहज लिहू शकणार आहात. तर आपण आता चौरसाचे कर्ण एकरूप असतात हे सिद्ध करूया. सिद्धतेमध्ये परत या त्रिकोणामध्ये, या चौकोनामध्ये सुद्धा मी दोन त्रिकोण घेतले आहेत, त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी. यामध्ये आकृती बघा, दिलेला चौकोन हा ए बी सी डी चौरस आहे. यामधले त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी या दोन त्रिकोणांचा मी आता विचार करणार आहे. तर यासाठी पहिलं विधान माझं काय असेल, तर या दोन दिलेल्या त्रिकोणामध्ये बाजू ए बी एकरूप बाजू सी डी, कारण ह्या चौरसाच्या समोरासमोरील बाजू आहेत आणि चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, म्हणून या दिलेल्या दोन बाजू सुद्धा समान आहेत. म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू सी डी, आणि याला आपण लिहायचं आहे सम्मुख बाजू. त्याचप्रमाणे दिलेला चौकोन हा चौरस आहे
म्हणजेच या चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन आहे, म्हणजेच प्रत्येक सर्व कोण हे एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए बी सी यामधील कोण बी आणि त्रिकोण बी सी डी यामधील कोण सी, कोण बी आणि कोण सी हे सुद्धा आपल्याला एकरूप दाखवता येतील, कारण चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन म्हणजे बी आणि सी या दोन्ही कोणांचे माप समान आहे. म्हणून पुढील विधान आपण लिहू शकतो की कोण एबीसी एकरूप कोण डीसीबी, आणि याचं कारण प्रत्येकी काटकोन म्हणजेच प्रत्येक कोणाचे माप हे 90 अंश आहे. त्यानंतर तिसरा घटक दाखवत असताना त्रिकोण एबीसी मधील बाजू बीसी आणि त्रिकोण बीसी डी मधील बाजू बीसी म्हणजे दोन्ही त्रिकोणामधील एक सामायिक भुजा आहे, म्हणजे ती आहे बाजू बीसी. म्हणून आपण तिसरं विधान करणार आहे बाजू बीसी एकरूप बाजू बीसी, आणि याला कारण लिहिणार आपण सामायिक भुजा. तर दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये बाजू कोण बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये बाजू कोण बाजू हे तीन घटक एकरूप आहेत. म्हणून आपण घेतलेले दोन त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून पुढील विधान त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण बीसीडी, आणि कारण आहे बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले आहेत. म्हणून त्रिकोण एबीसी ची ही तिसरी बाजू एसी आणि त्रिकोण बीसीडी ची ही तिसरी बाजू बीडी हे दोन्ही बाजू म्हणजे ह्या बाजू एसी आणि बाजू बीडी हे सुद्धा एकरूप आहेत, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. या नियमानुसार त्रिकोण एबीसी मधील रेख एसी एकरूप रेख त्रिकोण बीसीडी मधील रेख बीडी, आणि ह्याला कारण आपण लिहिणार आहे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग आता आपल्या चौकोनामध्ये या चौरसाचे जे कर्ण आहेत, म्हणजे आपण जे दोन त्रिकोण सिद्ध केले की हे एकरूप आहेत, मग त्यातली रेख एसी हा आपल्या चौरसाचा कर्ण आहे आणि त्यातील रेख बीडी हा आपल्या चौरसाचा कर्ण आहे. मग ह्या रेख एसी आणि रेख बीडी हे जर एकरूप आहेत म्हणजेच आपल्या चौरसाचे कर्ण एसी आणि कर्ण बीडी एकरूप आहेत. म्हणून पुढील विधान आपण लिहितोय म्हणजेच कर्ण एसी एकरूप कर्ण बीडी. यावरून आपले चौरसाचे कर्ण एकरूप असतात हा प्रमेय सिद्ध होतो. पण आता अजून एक बघा विद्यार्थी मित्रांनो, हे त्रिकोण एकरूपतेची कसोटी वापरून हा प्रमेय मी सिद्ध केलाय, आणि पण मी तुम्हाला आयताचे प्रमेय एकरूप असतात आणि चौरसाचे कर्ण आयताचे कर्ण आणि चौरसाचे कर्ण एकरूप असतात हे जे दोन विधानं सांगितली, आणि हे दोन विधानं आपण सिद्ध पण केली. पण ते दोन्ही सांगत असताना मी तुम्हाला एक पॉइंट सांगितला की चौरस हा आयत असू शकतो का, तर कारण चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो आणि आयताचाही प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणजे ह्या दोघांमध्ये कोन सारखे असतात. हा एक समान गुणधर्म आहे. म्हणजे यावरून आपण चौरस हा आयत असू शकतो असं आपण म्हणतो. यावरून आपल्याला या चौरसाचे कर्ण एकरूप असतात यासाठी एक दुसरी सिद्धता आपण लिहिता येईल. तर ती दुसरी सिद्धता अगदी थोडक्यात सांगता येईल ती बघा. चौकोन एबीसीडी हा चौरस आहे, हे पक्षामध्ये आपण लिहिणार. प्रत्येक चौरस हा आयत असतो, कारण ज्याप्रमाणे आयताचे कोन काटकोन असतात आणि आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, त्याचप्रमाणे चौरसाच्याही समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि चौरसाचेही सर्व कोन काटकोन असतात. म्हणून दिलेला चौकोन म्हणजेच हा चौरस आयत आहे. म्हणून आपण विधानामध्ये दुसऱ्या सिद्धतेमध्ये या आपण आता जे नियम शिकलो, आता जे नवीन दोन गुणधर्म आपण शिकलो त्याचाही उपयोग करून आपल्याला या चौरसाचे कर्ण एकरूप असतात या प्रमेयाची सिद्धता अगदी थोडक्यात पण लिहिता येईल. तर थोडक्यात म्हणजे काय, तर प्रत्येक चौरस हा आयत असतो आणि चौरस आयत असतो म्हणजेच या आधीचा प्रमेय आपण सिद्ध केला आहे आयताचे कर्ण एकरूप असतात. मग आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे चौरस हा जर आयत असेल तर चौरसाचेही कर्ण एकरूप असतात. म्हणजे ही थोडक्यात सिद्धता लिहायची असेल तर तुम्हाला ही अशी लिहिता येईल. त्याचप्रमाणे पहिली सिद्धता ही दोन सिद्धता आपण चौरसाचे कर्ण एकरूप असतात यासाठी लिहू शकतो. त्यानंतर आहे चौरस. यामध्ये चौरसाचे आणखीन काही गुणधर्म तुम्हाला अभ्यासायचे आहेत, पण या गुणधर्मांचे तुम्हाला पक्ष साध्य सिद्धता म्हणजे सिद्धता आपल्याला करायची नाहीये, कारण आपल्या सध्या 25% अभ्यासक्रम जो आपला कमी करण्यात आला आहे त्यामध्ये
चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात आणि चौरसाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. ह्या 3 गुणधर्म त्याची सिद्धता तुम्हाला लिहा म्हणून जो प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 68 वर दिलेला आहे तो तुम्हाला आता वगळण्यात आलेला आहे. तर तुम्ही याच्या सिद्धता लिहिणं अपेक्षित नाही. तर फक्त हे गुणधर्म लक्षात ठेवायचे कारण यावर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले असतील. तर चौरसाचे आणखीन काही गुणधर्म कोणते? तर चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. बघा आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी. तर हे कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना O बिंदूमध्ये छेदत आहेत, पण परस्परांचे लंब दुभाजक म्हणजेच बघा कर्ण AC हा कर्ण BD ला O बिंदूमध्ये छेदत असताना कर्ण AC चे 2 समान भागामध्ये विभाजन होते. त्याचप्रमाणे कर्ण BD हा कर्ण AC ला O बिंदूमध्ये छेदतोय, तर तिथेही AC या कर्णाचे 2 समान भागामध्ये विभाजन होत आहे. म्हणजे दोन्ही कर्ण परस्परांचे लंबदुभाजक आहेत हे आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे चौरसाचे हे जे कर्ण आहेत ते सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे कोन A आणि कोन C हे समोरासमोरील कोन या कर्णामुळे म्हणजे त्या कर्णामुळे कोनाचे 2 समान भागामध्ये विभाजन होते. म्हणजे जर समजा कोन A चे माप 90 अंश आहे तर हा कोन BAC तर या बाजूचा हा कोन 45 अंशाचा झाला. त्याचप्रमाणे कोन C, कोन A, कोन B हा सुद्धा 45 अंशाचा झाला. म्हणजे कर्णामुळे समोरासमोरील कोन हे दुभागले जातात. त्यानंतर आहे शेवटचं आपलं समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे काय? नावाप्रमाणे त्याचा अर्थ सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. म्हणजे दिलेल्या चौकोनामध्ये 2 बाजू ह्या समान लांबीच्या दिलेल्या चौकोनातील सर्व बाजू या समान लांबीच्या असतील तर तो चौकोन हा समभुज चौकोन असतो. म्हणून याची व्याख्या आपण तशी दिलेला चौकोन बघा आकृतीमध्ये चौकोन ABCD. तर याच्या 4ही बाजू आपल्याला कशा दिसतात? ह्या तुम्हाला खुणांनी दर्शवला आहे. पिंक कलर जो दाखवलाय सर्वांना समान. म्हणजे याचा अर्थ काय? तर या चौकोनाच्या सर्व बाजू ह्या समान आहेत. म्हणून याची व्याख्या आपण काय करूतो? जर दिलेल्या चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतील तर त्या चौकोनात समभुज चौकोन असे म्हणतात. म्हणून आकृती चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. म्हणून बाजू AB, बाजू BC आणि बाजू CD, बाजू AD ह्या सर्व एकरूप आहेत. आता ज्याप्रमाणे आपण आयताचा एक गुणधर्म सिद्ध केला, चौरसाचा एक गुणधर्म सिद्ध केला आणि आयत हा समांतरभुज चौकोन असतो हे मी तुम्हाला सांगितलं. चौरस हा आयत असतो, तसेच प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. तसेच कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे सर्व गुणधर्म समभुज चौकोन ही दाखवतो. म्हणून समभुज चौकोन हा सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. समभुज चौकोनाचा एक गुणधर्म आपल्याला आता सिद्ध करायचा आहे. तर समभुज चौकोनाचा गुणधर्म सिद्ध करण्यासाठी तो गुणधर्म आहे पुढील प्रमेय आपला. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आता या प्रमेयाची सिद्धता आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपल्याला आकृती आवश्यक आहे आणि पक्ष साध्य सिद्धता म्हणजे या 4 बाबी आपल्याला इथं लिहिणं अपेक्षित आहे. मग आकृती काढत असताना समभुज चौकोनाचे कर्ण म्हणजे आपल्याला आकृती कशाची काढायची आहे? समभुज चौकोनाची. आणि त्यातील कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात हे आपल्याला विधान सिद्ध करायचंय. म्हणून समोर आपल्या जी आकृती आहे ती चौकोन ABCD ही समभुज चौकोनाची आकृती आहे आणि कर्ण AC, कर्ण BD हे परस्परांना O बिंदूमध्ये छेदत आहेत आणि आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे की कर्ण BD आणि कर्ण AC हे परस्परांचे लंब दुभाजक आहेत. मग हे आपल्याला तर्क लावून सिद्ध करायचंय. तर सिद्ध करण्यासाठी आपल्या प्रकरण 3 या प्रकरणामध्ये
या प्रमेयाची सिद्धता जेव्हा आपण करणार आहे, तर या प्रमेयाची सिद्धतेसाठी आपण प्रकरण 3 मध्ये एक प्रमेय अभ्यासला होता, लंब दुभाजकाचे प्रमेय. याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर या गुणधर्माचा आपण इथे हा प्रमेय सिद्ध करण्यासाठी उपयोग करू शकतो. म्हणजे आपल्याला या प्रमेयाची सिद्धता मिळेल. तर मग काय, पहिल्यांदा पक्ष लिहूया. पक्षामध्ये काय दिलंय, फक्त मला आता सध्या आपल्याला काय माहितीये, तर दिलेला चौकोन हा समभुज चौकोन आहे, हे मला माहिती आहे. म्हणून मी पक्षामध्ये चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे. त्यानंतर साध्य, साध्य काय सांगितलंय बघा विधानामध्ये, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. मग कर्ण एसी आणि कर्ण बीडी, तर कर्ण बीडी हा कर्ण एसी चा लंब दुभाजक आहे, हे आपल्याला साध्य करायचंय. तसेच कर्ण एसी हा कर्ण बीडीचा लंब दुभाजक आहे, हे आपल्याला साध्य करायचंय. म्हणून सिद्धता लिहिण्यासाठी दिलेल्या चौकोनामध्ये समभुज चौकोन आहे, म्हणून याच्या सर्व बाजू एकरूप आहेत. मग हे विधान आपण पहिल्यांदा लिहूया. जे दिलं आहे, जे माहिती आहे तिथून सुरुवात करायची सिद्धतेकडे जाण्यासाठी. म्हणून बाजू ए बी म्हणजेच रेख बी ए, रेख बी सी, रेख डी ए आणि रेख सी डी ह्या सर्व बाजू समान आहेत, हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. म्हणून हे विधान जेव्हा मी इथं लिहित आहे, रेख बी ए एकरूप रेख बी सी, एकरूप रेख डी ए, एकरूप रेख डी सी, हे सर्व बाजू एकरूप, कारण पक्षामध्ये ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर सिद्धतेचं पुढचं विधान असं असेल की जे आपण प्रकरण 3 मध्ये अभ्यासलेला प्रमेय आहे, लंब दुभाजकाचे प्रमेय. तो प्रमेय काय सांगतो, रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. बघा, आता पहिल्यांदा आपण रेषाखंड एसी घेऊया. रेषाखंड एसी यामध्ये रेषाखंडाच्या टोकापासून, म्हणजे रेषाखंड एसीचे हे दोन टोके आहेत, ए आणि सी. समदूर असणारा म्हणजे बिंदू ए आणि बिंदू सी पासून समान अंतरावर असणारा बिंदू डी आणि बिंदू बी, हा कोणताही बिंदू जर समजा इथं असेल, तर प्रत्येक बिंदू हा या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. असा हा प्रमेय आपण प्रकरण 3 मध्ये याचा अभ्यास केलेला आहे, त्याचाच आपण इथं आता उपयोग करतोय. तर कर्ण एसीची ही दोन टोके आहेत, याच्यापासून समान अंतरावर असलेला बिंदू डी हा या रेषाखंड एसीच्या लंब दुभाजकावर असतो. या प्रमेयानुसार बिंदू डी व बिंदू बी हे रेख एसीच्या लंब दुभाजकावर आहे आणि म्हणून ते दोन बिंदूतून एकत्र जातात. त्या रेषा बीडी ही कर्ण एसीची लंब दुभाजक रेषा आहे. कर्ण बीडी हा कर्ण एसीचा लंब दुभाजक आहे. का, तर या प्रमेयानुसार. म्हणून कर्ण बीडी हा कर्ण एसीचा लंब दुभाजक आहे आणि याप्रमाणेच आपल्याला कर्ण एसी हा कर्ण बीडीचा लंब दुभाजक आहे, हे सुद्धा सिद्ध करता येईल. बघा मुलांना, हा प्रमेय मी तुम्हाला परत एकदा सांगते. यामध्ये आपण काही विधानं केलेली नाही, फक्त एक प्रमेय वापरला आहे, जो की आपण आधीच्या प्रकरणामध्ये अभ्यासला आहे. तो काय प्रमेय होता, तर रेषाखंडाच्या टोकापासून म्हणजे ए आणि सी पासून समान अंतरावर असणारे दोन बिंदू बी आणि डी, हे दोन बिंदू रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर आहेत, हे आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. आणि आपला प्रमेयही हे सांगतो की रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावर असणारा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. म्हणून बिंदू डी आणि बिंदू बी हे रेख एसीच्या लंब दुभाजकावर आहेत, हे सिद्ध होते. म्हणजेच रेषा बीडी ही कर्ण एसीची लंब दुभाजक रेषा आहे. ज्याप्रमाणे आपण हे सांगितलं की कर्ण बीडी हा कर्ण एसीचा लंब दुभाजक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कर्ण एसी हा सुद्धा कर्ण बीडीचा लंब दुभाजक आहे, हे सिद्ध करता येऊ शकतो. म्हणजेच आपला समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. या प्रमेयाची सिद्धता आपल्याला लंब दुभाजकाच्या प्रमेयावरून सांगता येते. आता आपण जे काही शिकलो, आयत, समभुज चौकोन, चौरस आणि या 3 चौकोनाचे जे गुणधर्म आपण शिकलो, आणि पहिला प्रकार समांतरभुज चौकोन,
हा आपण मागच्या तासाला अभ्यासला होता. या 4 चौकोनाच्या प्रकारावरून आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे ती विधाने, त्यावरून काही प्रश्न आहेत आपले. खालील विधाने सत्य की असत्य हे आपल्याला सकारण लिहायचे आहेत. तर पहिलं विधान आहे, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. हे विधान सत्य की असत्य? तर प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो असे सांगितलंय. तर आपण काय सांगितलं की आयत, समभुज चौकोन आणि आयत चौरस हे तीनही चौकोन हे समांतरभुज असतात. पण समांतरभुज चौकोन हा समभुज किंवा आयत किंवा चौरस नसतो. म्हणजे दिलेलं पहिलं विधान जे सांगितलं आहे समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो, हे असत्य आहे. म्हणून आपण उत्तरामध्ये कारणासहित आपल्याला लिहायचंय की दिलेले विधान हे असत्य आहे, कारण समांतरभुज चौकोनाच्या फक्त सम्मुख बाजू एकरूप असतात आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. दुसरं विधान आहे, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. आता बघा, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो असं सांगितलंय. समभुज चौकोन, आता हे विधान सत्य की असत्य हे ठरवण्यासाठी समभुज चौकोन आणि आयत याचे जे गुणधर्म आपण अभ्यासले आहेत ते आठवावे लागतील. तर समभुज चौकोनाच्या सर्व बाजू कशा असतात? एकरूप. परंतु आयताच्या समोरासमोरीलच बाजू एकरूप असतात. मग विधान आपल्याला दिलं आहे समभुज चौकोन हा आयत असतो. मग सत्य की असत्य? तर दुसरं विधान ही असत्यच आहे. आता हे विधान सत्य की असत्य हे ठरवण्यासाठी तुम्हाला 2-3 कारण देता येतील. त्यातलं एक कारण बघा, तर दिलेले विधान हे असत्य आहे, कारण आयताचे कर्ण एकरूप असतात परंतु समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. म्हणून दिलेले विधान हे असत्य आहे. त्याचप्रमाणे तिसरं विधान बघा, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. हे मी तुम्हाला प्रमेय सिद्ध करतानाही सांगितलं आहे आणि पहिली स्लाइड आपण जेव्हा बघितली त्यावेळेलाही मी तुम्हाला सांगितलं की आयत, चौरस आणि समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोनही असतो. म्हणून हे विधान सत्य आहे, कारण आयताच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असतात, म्हणून त्या परस्परांना समांतरही असतात. म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो, हे विधान सत्य आहे. त्याच चौथं विधान बघा, प्रत्येक चौरस हा आयत असतो. आयताचे कर्ण एकरूप असतात आणि चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात या विधानाची सिद्धता सांगत असताना तुम्हाला जी मी दुसरी सिद्धता सांगितली त्यामध्ये आपण चौरस हा आयत असतो असं मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे दिलेलं विधान काय आहे? प्रत्येक चौरस हा आयत असतो. म्हणजे दिलेल्या विधानाप्रमाणे हे विधान सत्य आहे, कारण आयत आणि चौरस यामध्ये एक गुणधर्म समान आहे, तो म्हणजे चौरसाचाही प्रत्येक कोण काटकोन असतो आणि आयताचाही प्रत्येक कोण काटकोन असतो. म्हणजे विधान प्रत्येक चौरस हा आयत असतो हे सत्य आहे, कारण चौरसाचाही प्रत्येक कोण काटकोन असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासिकेमध्ये आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचा जो अभ्यास केलाय तो सर्वांना समजला असेल. तर यापुढील भाग जो आहे आपला तो आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तर आज आपण काय काय बघितलं, तर आज आपण शिकलो आयताचे कर्ण एकरूप असतात, चौरसाचे कर्ण एकरूप असतात, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात आणि चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. या 6 गुणधर्म आपण आजच्या तासिकेमध्ये शिकलो आहोत. तर यापुढील जो भाग आहे तो पुढील तासाला आपण पाहूया. म्हणजे यापुढील भाग अभ्यासण्यासाठी आपण नंतरच्या तासाला परत भेटूया. तर मुलांनो, तुम्हाला आजचा आपला तास जर आवडला असेल तर आपला बीएमसी एज्युकेशन मराठी मीडियम इयत्ता 9वीचं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षणाची शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. म्हणजे शिक्षणाची ही जी ज्ञानगंगा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व जे प्रयत्न करत आहोत त्यासाठी आम्हाला तुमच्याही सहकार्याची आवश्यकता आहे. तर प्लीज तुम्ही सर्वांनी आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.